महाराष्ट्राची अत्यंत लोकप्रिय आणि समृद्ध लोककला असलेली लावणी आज विविध कारणांमुळे उपेक्षित आणि दुर्लक्षित ठरत आहे. ऐतिहासिक काळात राजाश्रय मिळालेली ही कला सध्याच्या काळात केवळ मनोरंजनाचे साधन बनून राहिली आहे. पारंपरिक लावणीचे अस्तित्व टिकून ठेवणाऱ्या मूळ कलावंतांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक वृद्ध आणि ज्येष्ठ लावणी कलावंतांना उत्पन्नाचे साधन नसल्याने हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. लोककला किंवा लावणी हे केवळ करमणूक नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा आहे. या लोककलेचे मूळ वैभव टिकून ठेवण्यासाठी समाज आणि शासन दोघांनीही एकत्र येण्याची गरज आहे, असं स्पष्ट मत ज्येष्ठ लावणी कलावंत आणि लोककला लावणी निर्माता कलाकार संघाच्या अध्यक्षा सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केलंय. लोककला जतन व्हावी आणि कलावंतांना न्याय मिळावा यासाठी शासनाने काही ठोस आणि प्रभावी योजना अंमलात आणल्या पाहिजेत, यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी संघाचे उपाध्यक्ष विजय उल्पे, गणेश गायकवाड, निर्माता विलास भाटे, मनोज माजिरे, विलास मडके, भाजप पुणे शहर सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष योगेश सोपेकर उपस्थित होते. सुरेखा पुणेकर म्हणाल्या, मूळ पारंपरिक लावणीला अनुदान मिळालेच पाहिजेत. विविध प्रकारच्या कलांना जर अनुदान आहे तर व्यावसायिक लावणी लोककलेला का नको, असा सवाल त्यांनी केला. थिएटरला शो लावताना थिएटरचे भाडे द्यावे लागते, कलाकारांना मानधन द्यावे लागते, पण बुकिंग नाममात्र होते. मग निर्मात्याने पैसे आणायचे कुठून आणि लावणी जगायची कशी? निर्माता जगला तर कलावंत जगतील आणि तरच लावणी ही जगेल. ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी लोककलेतील जुनी कला आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मग सरकारकडून मदत का नाही, याकडे दुर्लक्ष का, असा जाब सुरेखा पुणेकर यांनी विचारलाय. सध्या जे डीजे शो चालू आहेत त्याला आमचा आक्षेप नाही, पण त्याच्या वेशभूषा असंस्कृत नृत्यावर काही निर्बंध आणावेत अशी इच्छा पुणेकर यांनी व्यक्त केली. आणि सर्व महाराष्ट्रातले निर्माते आणि कलावंत मिळून आम्ही एक संस्था काढलेली आहे आणि ती संस्था अशी आहे की आम्हाला असं वाटतं आहे की आता लावणी संपुष्टात येण्याचा प्रयत्न चालू आहे. लावणी ही महाराष्ट्राची शान आहे आणि मी गेल्या 40 वर्षापासून या लावणीला जतन करत आले आहे आणि 7 समुद्रापलीकड अमेरिकेला, लंडनला, दुबईला, सिंगापूरला ही लावणी मी पोहोचवली. आणि आज माझ्या लावणीची अवस्था अशी आहे की थिएटरमध्ये बुकिंग नाही. यात्रा जत्रा जर करायला गेलं तर गाववाले भरपूर असे पैसे देत नाही, त्यामुळं कलावंत कसे जगवायचे? सर्व महाराष्ट्रातले निर्माते आणि कलावंत अडचणीत आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्व निर्मात्यांनी आणि कलावंतांनी एक संस्था काढलेली आहे. या संस्थेद्वारे महाराष्ट्रातल्या कलावंतांना जे आता सर्व आमच्या लोककलेमध्ये सर्व क्षेत्रांना अनुदान मिळतं आहे, सर्व फॅसिलिटी मिळते आहे. आणि मग एवढं असताना लावणी ही महाराष्ट्राची शान आहे, तर ह्या लावणीची अशी अवस्था का? कारण लावणीला अनुदान नाही. असं का? लावणी उपेक्षित का? याच्यासाठी ऑल महाराष्ट्रभर आम्ही कलावंत, पुण्यातले सर्व निर्माते, आम्ही सतत कलावंतांच्या काय मागण्या आहेत, कलावंतांचं काय म्हणजे खूप खडतर चालले. आता तुम्हाला माहिती आहे पत्रकारांना, आज थिएटरमध्ये बुकिंग हे नाव होतच नाही. त्यामुळे निर्माता जगला तर कलावंत जगतील, कलावंत जगला तर लावणी जगेल आणि लावणी जगली तर आपल्या महाराष्ट्रातली शान राहील, असं माझं म्हणणं आहे. तर आम्ही निर्मात्यांनी मिळून ही संस्था काढलेली आहे. तेव्हा आम्ही शासन दरबारी जाणार आहे आणि आमच्या मागण्या, आम्ही अजून गेलेलो नाहीये, म्हणून हे शासनाला पण कळलं पाहिजे, महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे, कलावंतांना माहिती व्हायला पाहिजे, महाराष्ट्रातल्या निर्मात्यांना माहिती व्हायला पाहिजे की ही आपली संस्था आज ओपन झालेली आहे. आणि सर्व पुण्यातल्या निर्मात्यांनी मिळून की ताई तुम्ही ह्या लावणीसाठी खूप कष्ट केले, म्हणून आज तुम्ही आम्हाला अध्यक्ष म्हणून ह्या पदावरती पाहिजे. तेव्हा आज मी माझ्या सर्व निर्मात्यांनी आणि सर्व कलाकारांनी मिळून माझी निवड केलेली आहे. तेव्हा आजपासून मी माझे निर्माते आणि कलावंत घेऊन
सरकार दरबारी जाणार आणि आमच्या मागण्या पूर्ण करणार आहोत.